मानवी प्रदूषणाशी झुंजत रायगडच्या नद्यांमध्ये पान मांजरांचा अस्तित्व संघर्ष। मानवाने नद्यांमध्ये केलेले प्रदूषण, वाढते नागरिकीकरण आणि नैसर्गिक अधिवासावर झालेली अतिक्रमणे या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत रायगड जिल्ह्यातील नद्यांमध्ये पान मांजरांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे। अतिशय लाजाळू स्वभावाचे असलेल्या या जलचरांचे रायगड जिल्ह्यातील काळ, सावित्री, कुंडलिका, अंबा आणि उल्हास आदी सर्व प्रमुख नद्यांमध्ये आजही अस्तित्व टिकून आहे। पर्यावरण शास्त्रात पान मांजर हा नदी आरोग्याचा इंडिकेटर मानला जातो। जर नद्यांमध्ये पान मांजरे सुदृढ अवस्थेत असतील तर ती नदी आणि तिची परिसंस्था जिवंत व शुद्ध आहे असे समजतात। त्यामुळे या लाजाळू जलचराचे रक्षण करणे गरजेचे आहे। अनेकदा मच्छीमार तसेच स्थानिकांना या पान मांजरांचे अचानक दर्शन घडते। त्यांना पाहून काही जण अचंबित देखील होतात। माणगाव येथील काळा नदीमध्ये पान मांजरांच्या काही विलोभनीय हालचाली प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत। तसेच या पान मांजरांवर शंतनू कुवेसकर यांचा गेली 12 वर्षे अभ्यास सुरू आहे। या प्रदीर्घ अभ्यासामुळे पान मांजरांच्या सवयी, त्यांचे अन्न शोधण्याचे तंत्र आणि त्यांच्या अनेक अज्ञात हालचालींचा उलगडा करण्यात यश आले आहे। पान मांजरांचे जीवन आणि त्यांचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यांनी 2019 साली एक माहितीपूर्ण लघुपट देखील तयार केला आहे। हा लघुपट त्यांच्या अधिकृत YouTube चॅनलवर उपलब्ध असून त्या माध्यमातून पान मांजरांच्या संवर्धनासाठी मोठी जनजागृती होत आहे। नद्यांमधील अन्नसाखळी संतुलित ठेवण्यात या प्राण्याचा किती मोठा वाटा आहे हे या लघुपाठातून प्रकर्षाने समोर आले आहे। रायगड जिल्ह्यातील नद्यांमध्ये वाढणारे रासायनिक सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा यांमुळे पान मांजरांच्या प्रजननावर गंभीर परिणाम होत आहे। नदीकाठची जंगले नष्ट झाल्यामुळे या प्राण्यांना लपण्यासाठी आणि विणीसाठी सुरक्षित जागा मिळेनाशी झाली आहे। तसेच नदीतील माशांचे प्रमाण घटल्यामुळे त्यांच्या खाद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।